नागरिकांकडून केली आता एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा जो काही चित्रपट बनवलाय, या टीमने आता सिनेमामध्ये जे काही चित्र दाखवलेले आहेत, जे काही पात्र दाखवलेले आहेत, त्या कलाकारांनी सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। तो म्हणजे सिनेमात जेवढाही फायदा होईल तो फायदा समाजाला दान केला जाणार आहे। जेवढंही प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटचं समाजामध्ये वाटांतर केलं जाणार आहे, म्हणजे समाजाच्या हितासाठी हा पैसा वापरला जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा ह्या थिएटर्सच्या माध्यमातून सिनेमा प्रदर्शित झाला, थिएटर्स हाऊसफुल झाली आणि याचा फायदा हा चित्रपटाला सुद्धा होत आहे। आणि एकीकडे या चित्रपटाचं मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा एक वेगळा बायोपिक म्हणून सुद्धा पाहिलं जात आहे। तर अशामध्येच या सिनेमाच्या टीमने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय म्हणजे जेवढाही फायदा होईल तर बजेट बाजूला झाल्याच्या नंतर वरील जो काय फायदा असेल तो पूर्ण समाजामध्ये दान केला जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा ह्या आरक्षणाची लढाई सुरू झालेली होती, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरापासून पेटत गेलेली ज्योत मुंबईपर्यंत गेली, राज्यभर गाजली आणि त्यानंतर चित्रपट सुद्धा आता राज्यभर गाजलेला आहे। त्यानंतर हा निर्मात्याने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे या चित्रपटात सर्कलवर संभाजीनगर